नमस्कार मित्रांनो, सोलापूरचा गणेश पाटील या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, मी आज आलोय पुण्यातील हे तुम्ही मागे बघू शकता माझा राजा दिनकर केळकर संग्रहालय म्हणजेच राजा दिनकर केळकर हे म्युझियम आहे. या इथं आपल्याला शिवकालीन म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा कालीन जे युद्धात आणि ते जे कोणी त्यांच्या डेलीच्या रुटीनमध्ये वापरलं जातं तेच काही वस्तू आपल्याला इथं बघायला भेटणार आहे. आणि पेशवाईकालीन पण ते गोष्टी इथं आपल्याला बघायला भेटल्या ना. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तर आपल्याला मस्तानी तुम्ही बघितलंच असेल. मस्तानी सगळ्यालाच माहिती आहे. तर मस्तानीचं महल हे कशा पद्धतीनं होतं या इथं तुम्हाला देखावा करण्यात आलेला आहे, म्हणून आपण आज मस्तानी महल पण बघायला आलेलं आहे. आणि आता इथे हे जे टायमिंग तुम्हाला सांगतो, तर टायमिंग असणार आहे सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेस्तोवर. आणि पर पर्सन हे 100 रुपये एक तिकीट आहे. आणि तुम्हाला कॅमेऱ्याने शूट करायचं असेल, इथे व्हिडिओ फोटो वगैरे करायचं असेल तर त्याचे एक्स्ट्रा 100 रुपये द्यावं लागेल. आणि तुम्हाला प्रॉपर कॅमेरा DSLR कॅमेरा वगैरे असेल तर त्याला 200 रुपये एक्स्ट्रा पे करावं लागेल. तर मी आता आज जाऊया आपण, तर सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो, आत्तापर्यंत अजून आपल्या चॅनलवरती कोण नवीन आहे, अजूनपर्यंत कोणी आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर मित्रांनो लवकरात लवकर सबस्क्राईब करा. असेच वेगवेगळे पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल आपल्या चॅनलवरती. तर चला, तर आता आपण खूप उशीर झाला, तर आपण बाहेर आहे. बाहेरून आता आत घेऊ. हे बघा, तुम्हाला तिकीट दाखवते. तिकीट तर मी काढलेलं दोन्ही पे केलेलं आहे, 100 रुपये पर पर्सनचे. आणि माझ्या मोबाईल कॅमेऱ्याने मी शूट करतो तर माझं त्या मोबाईल कॅमेऱ्याचे पण 100 रुपये असे म्हणून 200 रुपये पे केलेले आहे. तर आता आपण आज जाऊया. चला, तर मग आज जायची एंट्री आहे मित्रांनो. इथून तिकीट तुम्ही कलेक्ट करू शकता. प्रत्येक तुम्हाला गोष्ट दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे आता आत येतात आपल्याला सुंदर सुंदर अशा मूर्त्या बघायला भेटेल तुम्हाला. त्या कालीन असलेल्या मूर्त्या आहेत, आपल्याला शिवकालीन पेशवाईकालीनच्या मूर्त्या आहेत. खूप सुंदर असं मूर्त्या केलेल्या आहेत. हे बघा, इथे श्रद्धा आहे ती बघा, बघू शकता तुम्ही. हे सगळ्या मूर्त्या तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर अजून आत आपण जाऊयात. चला. बघा, त्या कालीन सगळे व्यवस्थित कोरीव काम केलेलं मित्रांनो. कोरीव काम त्या काली फक्त कोरीव काम चालू असायचे मूर्त्या बनवण्यास. आता आपल्या आत्ताच्या जमान्यात सगळं साचं चालू झालेलं आहे. डायरेक्ट साच्यात घातलं तर मूर्ती तयार. आणि त्या काली फक्त कोरीव काम असलेले मूर्ती असायचे, फक्त कोरीव. हे काय तुम्ही बघू शकता. ओळखता का तुम्ही काय आहे? त्या काळी म्हणजे ह्यामध्ये पीस जे आपण दळण वगैरे करायचो ना, ह्यामध्ये त्या काळी बघा ते केवढं मोठं आहे, बापरे. आणि हे सगळे लाकडी पद्धतीनं केलेले मित्रांनो. हे सगळं लाकडी आहे, ती लाकडीनं डिझाईन केलेले हे सगळे दरवाजे खिडक्या त्या काळी नसलेले. आणि बघा, तेव्हा जे हत्ती आहे ना, बघा धान्यासाठी हे धान्य फिरवण्यासाठी मित्रांनो. हे बघा, ही पण पूर्ण लाकडी आहे मित्रांनो, बरं का. हे पूर्ण लाकडी आहे, सगळं लाकडी दरवाजे. हे बघू शकता बघा, बाप्पांची मूर्ती बघा मित्रांनो, केवढी छान मूर्ती आहे. आणि हे पण दगडी आहे, सगळं पूर्ण टोटली दगडी आहे. आणि हे लाकडी आहे बघा, ही लाकडी पूर्ण लाकडी, पूर्ण लाकडी आहे. हा म्युझियम कुठं आहे तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये ना पूर्ण या व्हिडिओ हे लोकेशन मी सेंड करणार आहे तुम्हाला. आणि हे इथं बघा सगळे, तुम्ही फक्त आलं तर झरोका, ह्याला झरोका म्हणतात बघा मित्रांनो. आणि प्रत्येक ठिकाणी ज्याला माहीत नसेल त्या गोष्टी तुम्हाला इथे एक प्लेट लावण्यात आलेलं आहे. आणि त्यावरती ते पूर्ण नेमकं कसं आहे काय, हे 18व्या शतकातील आहे मित्रांनो. हे सगळं 18व्या शतकातील आहे बघा. या इथे दिवा लावायचे मस्त मोठा आहे का. पक्षाचे घरटे, हे पक्षाचे घरटे आहे. हा मित्र, ही आहे आपल्या बाप्पाची मूर्ती बघा. थोडी सुंदर मूर्ती आहे मित्रांनो. आल्यानंतर ना तुम्हाला खूप सुंदर सुंदर असं मिळतात. आणि त्या खाली आता ही खिडकी बघा मित्र, अशा पद्धतीची खिडक्या तुम्हाला आता कुठेही बघायला भेटणार नाही बघा. खिडकी लिहिलेला इथं, पाटक गुजरातवरून बनवलेला 1919व्या शतकातील आहे ते मित्रांनो.
तर असंच तुम्हाला जाऊ शकतो. आणि हे त्या कालीन ज्या शिवकालीन असतात ना त्या काळातील हे सगळे 1800 साली आणि 1900 शतकातील हे गोष्टी आहेत. हे सगळे तुम्हाला दिसू लागले हे तुम्हाला हत्यार नाही आहे. हे फक्त केस वाळवण्यासाठी जे असतात ना त्यांचे त्या पद्धतीने हे वापरण्यात येत होते त्यावेळेस. ते तुम्ही बघू शकता. आणि हा मित्रांनो आहे ना वरचं सोन्याचं आहे आणि खाली चांदीचं आहे. आणि हे काय देवार त्या 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 कालीन देवार म्हणजे हा इथं गोल्ड अँड सिल्वर कोटेड लिहिलेलं आहे. आणि तुम्हाला इथं वाचता येतं हे पण 18व्या शतकातील आहे हे सगळं. आणि प्रत्येक गोष्ट तुम्ही इथं बघून सगळं बघू शकता. आणि प्रत्येक माहिती नसलं तरी तुम्हाला इथं सगळं माहिती दिलं जाईल. कारण इथं छोट्या छोट्या असं त्यांची माहिती देण्यात आलेली आहे. आणि हे आता तुम्हाला सांगतो कुंकवाचे करडे बघा. त्या कालीन लेडीजसाठी जे कुंकवाचे करडे वापरत होते हे ते करडे आहेत बघा. त्या कशा पद्धतीने तुम्हाला दाखवतो. मित्रांनो हे वजरी जे शरीर स्वच्छ करण्यासाठी त्या कालीन वापरण्यात आलेलं हे सगळं वजरी आहेत. कारण शरीर स्वच्छता करण्यासाठी जे आता आपण काथा वगैरे घेतो काही आता प्रकारचे वेगवेगळ्या गोष्टी आहेत ते आपण शरीर स्वच्छ करण्यासाठी वापरलं जातं. तर त्या कालीन जे वापरलं जातं या अशा पद्धतीनं वापरलं जातं तुम्ही बघू शकता. त्याला वजरी म्हणतात. हे पण आहे की बघा अशा प्रकारची वजरी आहेत बाबा. किती प्रकारची वजरी वापरत होते बघा त्या कालीन. तर मग हे चंदन वस्तू हे म्हणतात प्युअर. आत्ता कुठे लवकर मिळणार नाही तुम्हाला प्युअर चंदन. आणि त्या कालीन हे प्युअर चंदन बनवलेले हे वस्तू आहेत सगळे मित्रांनो. प्युअर चंदन बनलेले चंदनचं लाकडं आणि ते 18व्या शतकातील असलेलं आहे. आणि हे आणि आता इथं चांदीचे दागिने बघा मित्रांनो. त्या कालीन प्युअर चांदीचे दागिने इथे तुम्हाला बघू शकता. कानातले आहेत ते म्हणजे त्यांच्या त्या त्या प्रकार वेगवेगळ्या प्रकारचे हे काय इथं पूर्ण लिहून दिलेलं तुम्हाला. हिमाचल प्रदेशमध्ये बनवलेलं आलेलं आहे. 1800 व 1900व्या शतकातील असलेल्या हे गोष्टी आहेत. म्हणजे हे दागिने आहेत. पुढं बघूया आता इथं पण तेच दागिने चांदीचे दागिने हे तुम्हाला सगळं दागिने दिसलं जातं. या प्रकारे हे प्युअर चांदीचे बनवण्यात आले हिमाचल प्रदेशमध्ये बनवण्यात आलेले हे दागिने 1800 ते 1900 शतकातील. ते गुजरात तलाचे इथे इथे दागिने आहेत बघा मित्रांनो. हे सगळं पूर्ण दागिने बघू शकता. या पायातले कडे नथ हे सगळे टोटल हे सगळे आहेत ते चांदीचे दागिने आहेत मित्रांनो. हे तुम्ही बघू शकता त्या कालीन चांदीचे दागिने. आणि ते गुलाबदानी म्हणजे परफ्यूम वगैरे जे त्यांच्या टाइमचे असतात ना त्या टाइमचे ते परफ्यूम आहेत. त्या अशा ठिकाणामध्ये अत्तर म्हणा परफ्यूम म्हणजे आता आपण परफ्यूम म्हणतो त्या कालीन तेव्हा फक्त अत्तर वापरत होते. ते अत्तर वापरत होते ते हे सगळे यामध्ये स्टोअर करून ठेवायचे. हे सगळं अशा पद्धतीने स्टोअर ठेवायचे यात. ठीक आहे. हे सगळं संदूक बघितलं ना काही पिक्चरमध्ये याचे हे संदूक आहे. हे पूर्ण प्युअर सागवानी लाकडाने बनलेलं आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही इथे सगळे मूर्ती आहेत. त्या कालीन गणपती बाप्पांना भरपूर मानायचे मित्रांनो. आणि भरपूर मानायचे आणि भरपूर असायचे बघा तुम्ही बघू शकता इथे. थोडा ऍडजस्ट करून घ्या. आज मी एकटाच आलेला आहे. कोणी नाही आहे सोबत. आज करा व्हिडिओ तर करायचा होता. हो ते कुंकू ठेवतात नाही का कुंकू. आपण आता वेगवेगळ्या पद्धतीचे फॅन्सी आलेले कुंकूचे वट असतात. कुंकूचे करंडे असतात ते सगळे. त्या कालीन कुंकूचे करंडे कसे असतात हे तुम्ही बघू शकता बाबा. हे सगळे कुंकूचे करंडे आहेत. म्हणजे अशा पद्धतीने त्यावेळेस कुंकवाचे करंडे होता बघा. एक ओपन पण झालेलं आहे असं आतल्या साईडला पण तुम्हाला दिसू शकतं. हे कुंकवाचे करंडे पंचमुखी हनुमान हे पण लाकडी आहे मित्रांनो पूर्ण लाकडी. हो पंचमुखी हनुमान लाकडीनं बनवलेलं लाकडीचं पूर्ण. हे पण 18व्या शतकातील असलेलं आहे मित्रांनो.
हे तुम्ही बघू शकता, ह्याला राशीचक्र म्हणतात. हे पण 20व्या शतकातील असलेलं हे राशीचक्र आहे. ते राशीचक्र आहे. आणि मीनाक्षी मूर्ती लाकडानं बनलेलं 1900 शतकातील असलेले मूर्ती बघा तर पूर्ण ही लाकडी आहे. पूर्ण लाकडी चित्र असलेलं ते एक भांडी दालन म्हणून आहे आपल्याला. इकडे जायचं आपल्या गावाला. इथं लिहिलेलं तुम्ही आता वरती जाऊ. तिथं भांडी दालन. वर जाऊयात आपण. चला भांडी दालन. खूप उशीर लागणार आहे. चहा खालीन भांडे मित्रांनो. वा केवढे मोठमोठे बांधून एकदम होऊ शकता. भांडी विभागावर दिलेलं बघा केवढा मोठा आहे बघा. तुम्हाला ते एक प्रतिनास दाखवतो बघा. हे सगळं भांडीचं दल आहे. स्वच्छता पण व्यवस्थित चालू आहे लोकांना जे हा इथे सगळं भांडेच आहे. सगळे त्या कालीन भांडे मित्रांनो. बघितलंय का आता? बघितलंय का आता? सगळंच भांडे जर तुम्हाला बघू शकता तुम्ही. 360 डिग्री मध्ये तुम्हाला दाखवतो मित्रांनो पूर्ण. कारण व्हिडिओ तर खूप मोठं होणार. होऊ द्याच काय किती व्हिडिओ मोठं होणार आहे. होऊ द्या. आता अजून वर जायचं पण दिवे दालान याली वस्त्र प्रवाहाने म्हणजे आता वरती आहे ना वस्त्रांचे हे सेकंड फ्लोअरला तुम्ही तो बघू शकता. दिवे दालन वस्त्र प्रावरणे दालन. चला हे काय ते नागकन्या छत. ते नागकन्या छत तुम्ही बघू शकता. वा थोडं सुंदर आहे. ही पण लाकडी आहे मित्रांनो. 18व्या शतकातील. आणि तो वर आहे तर मित्रांनो हे दुसरा मजला आहे. सेकंड फ्लोअर आहे. तर इथं त्याने मेन्शन केलेले की प्रथम तिसऱ्या मजल्यावर जावे नंतर दुसऱ्या मजल्यावर यावे. म्हणजे आधी तिसऱ्या मजल्यावर जाऊन मग सेकंड फ्लोअरला येऊन मग पूर्ण म्हणजे पूर्ण डिटेल्स तुम्हाला वरून ते खालीपर्यंत दिसायला. तर मग आपण चलो डायरेक्ट तिसऱ्या मजल्यावर जाऊया. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मित्रांनो तेव्हा अशा पद्धतीनं इथं लिहिलेलं आहेत बघा. 19व्या शतकातील आहे. देवाळाचं देवघर असतो ना आपला देवघरचा त्याकालीन दरवाजा म्हणजे देवाचं पण हे दरवाजा अशा पद्धतीने बनलं जात होतं त्यावेळेस. आता देव आपण एका कुठं तर कोपऱ्याला कुंडी वगैरे म्हणजे छोटस प्लाऊड वगैरे म्हणा नाही छोटस मंदिर घेऊन लावून ठेवून टाकतोय. त्याकालीन बघा असला मोठा दरवाजा आणि असा डिझाईन केलेला दरवाजा
कोंडीवाले. बघा हे तलवारीचं तिथं बघा, हे छोटीशी ढाल आहे, लहान तोफा बघा, सगळ्यात छोटं लहान तोफा आहे, आणि दांडपट्टा बघा, इथे दांडपट्टा आहे आपल्या साईडला, आणि हे तलवारी. बापरे, कसली भारी भारी तलवार आहेत रे बाबा. आपण उचलू तरी पण शकतो का भाऊ मित्रांनो. त्या कालीन असल्या तलवारी अंगावर घालून जायचे ते. हे अंगावरचे संरक्षण, तोफताना, तोफ गोळा. ओहो हो हो, ही तर तोफ गोळा आहे बघा, हे तोफ गोळा. खूप काही अशा गोष्टी आहेत तर मित्रांनो, सांगून सांगून माझं तोंड दुखेल, पण हे वस्तू संपणार नाही. इतके वस्तू आपल्या या म्युझियम मध्ये आहेत. तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करा मित्रांनो. आणि हे ढाल जे वार जे होत होते आपल्यावरती, म्हणजे त्या सैनिकावरती, आपल्यावरती नाही, त्या सैनिकावरती, आपल्या शिवकालीन म्हणा, पेशवाकालीन म्हणा, त्या काळातील जे सैनिक होते त्यांच्या हे हे ढाल असायचे. जे तुम्हाला माहिती आहे आता ढाल कसं यूज केलं जातं, आता कडले हे नाही आहे. आणि हे बंदूक आहे मित्रांनो, भाऊ बंदूक आहे, त्याकालीन बंदूक आहे. पिस्तूल, पिस्तूल, हे पिस्तूल आहे. आणि हे मोठमोठे बंदूक आहे बघा, थोडे मोठमोठे बंदूक आहेत. थोडं जवळून दाखवतो तुम्हाला, थांबा. या असे तुम्हाला क्लिअर दिसत नसेल, मला फेस होत असेल बघा, तेवढं मोठं आहे ना. आणि हे तर बघा खालून याला एक आला, बापरे बाप, एवढे मोठे बंदूक त्या पिस्तूल बंदूक आहे का नाही. हे मंदिर, हे छोटस देवघर, आणि हे सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, हे जे जाळीचे असतात ना अंगावरती, हेल्मेट म्हणावा त्यांचे त्याकालीन हेल्मेट, कवच, हे सुरक्षा कवच आहेत. त्याला म्हणतात चिलखत, शिरस्त्राण आणि चिलखत, ते पण चिलखतच आहे. शिरस्त्राण तेव्हाची भाषा, ते गोष्टी वेगळेच. चिलखन, शिरस्त्राण, हे असले पद्धतीचे सगळे तेच आहे, आणि वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत सगळे, बघू शकता. आणि इथं मला माशांच्या खवल्यांचे मित्रांनो, आपण मासे खातो, जे माशांचे वरचे खवले निघतात ना, त्या खवल्यांचे आहे बघा ते मित्रांनो. बघा हे समोर दिसतंय तुम्हाला, माशांच्या खवल्यांचं आहे. वा 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 वा, अप्रतिम. वा, इथे पण आहे ते बघा. तुझ्या अंदाजे त्यांचे वजन इथं नाही मेन्शन केलेले आहेत, तर मी अंदाजे पण नाही सांगू शकत, पण हेवी तर असणार. जे आपण शक्य नाही ते असल्यासारख्या हे गोष्टी मित्रांनो. त्यांचे बघू शकता, बापरे बाप. तुळशी ओवण, हे कुंडे तेव्हाचे तुळशीचे, बघू शकता तुम्ही. आता हे तिसरा मजला झाला. आता दुसऱ्या मजल्यावर परत येण्यासाठी सांगितले, तर परत आता दुसऱ्या मजल्यावर जाऊया खाली. तर तुम्हाला मी फक्त दाखवतो एक डिग्रीमध्ये, ठीक आहे.
ते महालक्ष्मी बघा, गौरी गणपती सारखं असल्यासारखं. तर ज्यासाठी आपण आलो होतो मित्रांनो, मागे बघू शकता मस्तानी महल, ह्याच्यासाठी आपल्याला खाली जावं लागतंय. आता खास इथं आहे, आता इथून व्हिडिओ स्किप करू नका. हे मस्तानी तेव्हाचे मस्तानी वही बघू शकता तुम्ही. ते मस्तानी महल आहे आणि मस्तानी महलचं सगळं काही इथे वस्तू आहेत बघा. घुंगरू माळ. आता आपण जाऊयात खाली. तर मित्रांनो, आता तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सांगतो. जे मस्तानी महलचं आहे ना मित्रांनो, मस्तानी महल, ते जे वस्तू वापरायचे नाही का, मस्तानीच्या महलमध्ये जे आहे ती असायची वस्तू, त्या वस्तू सगळ्या इथं आणून ठेवण्यात आलेल्या आहेत. ते कारण जे शनिवार इथे जवळच एक शनिवार वाडा आहे, जे तुम्हाला सगळ्याला माहितीच आहे. ते शनिवार वाड्यामध्ये जे मस्तानीचं महल होतं बनलेलं, ते काही म्हणजे काही वर्षापूर्वी तिथं आग जे लागलेलं होतं शनिवार वाड्यात, त्यामध्ये मस्तानी महलचं पूर्ण उद्ध्वस्त झालेलं होतं. तर काही जे वस्तू राहिलेले आहेत ते सगळे वस्तू इथं या म्युझियममध्ये आणण्यात चाललेले आहेत मस्तानी महलचे. तुम्हाला बघू शकता मयूर सितारा, ताऊर, हे सगळं तिच्या मस्तानी महलमध्ये असायचे. तर तुम्हाला दाखवतो मी, सगळे बघून घ्या. हो का, सगळे गंधर्व यांचा सवय गंधर्व म्हणून आहे ते संचय, हे सगळे आहे ते, हे सगळे इथं आणून ठेवण्यात आलेले आहे. ते तुम्ही बघू शकता बघा. सगळे सगळे प्रकारचे वाजणे, जे वाजनदार वगैरे सगळे आहेत ना, हे ऐकते आहेत सगळे इथं. सगळे वाजनदार असलेले इथे येतात सगळे. हो, सगळे बरं का. फायनली मस्तानी महल मध्ये आपण आलेलं आहे. हे आहे मस्तानी महल. म्हणजे एक प्रकारचं कसं मस्तानी महल होतं हे तो यात दाखवण्यात आलेलं आहे मित्रांनो, बघू शकता. मला आतून पण दाखवतो बघा, हे सगळं मस्तानी महल आहे का. ते सगळे वस्तू, जे वस्तू आहेत ना मित्रांनो, हे सगळं मस्तानी महलचे येतात. जास्त आत काय जाऊ दे ना, हे सगळं मस्तानी महलचे. बघा अशा पद्धतीने इथं मस्तानी, हे ओरिजिनल आर्ट ऑफ इकॉनॉमिक्स तेव्हाची मस्तानी अशा पद्धतीने दिसायची. म्हणत होते मस्तानी तेव्हा खूप छान दिसायची. हा, हे मस्तानी महल
तुम्हाला दाखवतो चला अजून पूर्णपणे आहे का. ये मस्त आहे. हे होतं लास्ट सेक्शन मस्तानी महलचं मित्रांनो. हे वस्तू तर तुम्हाला सगळे दाखवलेले आहेत. हे अशा पद्धतीचं एक छोटंसं इथं मस्तानीचं महल कसं होतं ह्या पद्धतीने इथं दाखवण्यात आलेलं आहे. ठीक आहे. तर ओरिजिनल मस्तानीचं महल हे ते वेगळ्या ठिकाणी आहे जुनं. तर त्या ठिकाणी पण मी जाणार आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला आता म्युझियमचं हे इथं आता बाहेर जायचे विषय आहे. इथून आपण बाहेर जाऊ शकतो. तर मित्रांनो चला आता आपण बाहेर जाऊया. हे होतं पूर्ण राजा दिनकरराव केळकर यांचं हे म्युझियम आहे ना मित्रांनो, अप्रतिम आहे. एकदम सुंदर असा हा आहे. तर मला तर खूप आवडलेला आहे. तर तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा इथे येऊन. तुम्हाला खूप काही छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच शिवकालीन आणि पेशव्याकालीन ह्या काळातले सगळे वस्तू तुम्हाला इथं या ठिकाणी बघायला भेटेल आणि तुम्हालाही बरं वाटेल इथे येऊन बघायला भेटेल. तर नक्की एकदा व्हिजिट द्या. फक्त एवढंच सांगतो. आणि मित्रांनो अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. आणि मला सपोर्ट करायला विसरू नका. खूप मेहनत करून मी व्हिडिओ काढत असतो. तुमचं सबस्क्राईब आणि तुमचं व्ह्यू आणि तुम्ही शेअर केलात, तुम्ही लाईक केलात, तर तुम्ही रिस्पॉन्स दिलात माझ्या व्हिडिओला तर मलाही बरं वाटेल. तर नक्की मला सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की चॅनल सबस्क्राईब करा चॅनलला. म्हणजे अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ मी तुम्हाला तुमच्यासाठी घेऊन येईल. तर मग चला आत्ताचा हा व्हिडिओ पूर्णपणे संपलेला आहे. पूर्ण मी बाहेर आलेलो आहे. बघू शकता आता ऊन तर बाहेर भरपूर आहे मित्रांनो. तरी मी आलो आहे. तर आपली गाडी लावलेली आहे. पूर्णपणे हे म्युझियम बघू शकता. तर चला तर मग भेटूयात पुढच्या असंच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. नेक्स्ट टुरिस्ट म्हणा कुठल्याही फूड ब्लॉगमध्ये बघूया. कुठलं तर एक चांगलं मस्त तुम्ही सजेस्ट पण करू शकता मला कमेंट बॉक्समध्ये. तर मग मी त्यावरती व्हिडिओ बनवायचा 100% प्रयत्न करतो. भेटूयात पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत धन्यवाद.